बघा इथं काय आहे की फाइंड, बघा आता हा क्वेश्चन काय आहे की रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंजचाच आहे, पण याच्यामध्ये थोडं केअरफुली रीड करा. ठीक आहे. फाइंड रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. इथं काय दिलेले मार्क, आणि मार्कांची काय दिलेली रेंज दिलेली, रेंज नाही सॉरी क्लास दिलेला आहे. काय दिलेला क्लास 20 ते 29. 20 ते 29 मध्ये किती आहे 10 आहे. ठीक आहे 10 स्टुडंट आहे. फ्रिक्वेन्सी दिली आहे करस्पॉन्डिंग. त्याच्यानंतर 30 to 39 त्याच्यामध्ये दिलेली 15. 40 to 49 16 दिलेली. 50 to 59. आता बघा इथं काय आहे की थोडंसं करेक्शन आहे. ठीक आहे. करेक्शन म्हणजे ही लाईन इथं मध्ये आहे. मग बघा 50 to 59 किती आहे 20 स्टुडंट आहे. 60 to 69 21 आहे. त्याच्यानंतर 70 to 79 22 आहे. ठीक आहे. 80 to 89 9 स्टुडंट आहे. आणि 90 to 99 मध्ये 8 स्टुडंट आहे. ठीक आहे. हे काय दिलेले मार्क दिलेले, त्या मार्कांचा क्लास दिलेला आहे. सगळ्यात पहिले आता काय करायचं, क्लास बघा, क्लास लिहा. मग सोल्युशन क्लास ऑब्झर्व करायची. क्लास कशी दिलेली आहे, कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस. तुम्हाला मी सांगितलं होतं कंटिन्युअस क्लास आणि डिसकंटिन्युअस क्लास कशी ओळखायची. बघा तर हे जे क्लास आहे ही क्लास कशी दिलेली आहे 20 to 29. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 to 39. नंतर काय दिलेलं आहे 40 to 49. ठीक आहे. मग बघा हे कंटिन्युअस आहे का, कंटिन्युअस नाही. हे कसे डिसकंटिन्युअस आहे, म्हणजे इथं 29 आहे. बघा इथं वेगळ्या पेनाने लिहितो मी. बघा इथं काय 29 आहे आणि इथं काय 30 आहे. इथं काय 30 आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हे क्लास कसे डिसकंटिन्युअस क्लास आहे. मग डिसकंटिन्युअस असेल तर यांना काय करावं लागेल आपल्याला, कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग इथं लिहायचं द गिवन क्लास आर डिसकंटिन्युअस. मग त्यांना काय करायचं, कंटिन्युअस करायची. ठीक आहे. मग आता कंटिन्युअस करायसाठी सगळ्यात पहिले काय करायचं, 2 क्लास सिलेक्ट करायची. मग 2 क्लास सिलेक्ट करा. सपोज आता तुम्ही कुठले पण 2 करू शकता करस्पॉन्डिंग. सपोज मी काय केलं 20 आणि 29 घेतला. ठीक आहे. आणि नंतर हा घेतला 30 आणि 39. आता हे 2 क्लास आहे, तर ह्याच्यामधला हा जो क्लास आहे हा झाला लोअर क्लास. हे काय झाला लोअर क्लास. आणि हा काय अप्पर क्लास. ठीक आहे. आणि याच्यामध्ये या 2 क्लासमध्ये हे जे 2 आहे हे काय बघा वेगळ्या पेनाने लिहितो. हे 2 आहे लोअर लिमिट. ठीक आहे. हे काय लोअर लिमिट. आणि हे 2 काय अप्पर लिमिट. ठीक आहे. ही 2 काय अप्पर लिमिट आहे. मग आता करेक्शन फॅक्टर घ्यावा लागेल. मग करेक्शन फॅक्टर काय करेक्टिंग फॅक्टर किंवा करेक्शन फॅक्टर. ठीक आहे. मग फॉर्म्युला आहे बघा करेक्टिंग फॅक्टर इक्वल्स टू, मग काय फॉर्म्युला आहे लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. मग लोअर लिमिट अप्पर क्लास कोणता आहे हा आहे आणि त्याचं लोअर लिमिट. ठीक आहे. मग इथं वाटलं फॉर्म्युला लिहा लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस अप्पर लिमिट ऑफ, बघा अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास डिवाइड बाय काय करायचं 2 करायचं. ठीक आहे. डिवाइड बाय 2. करायचं. ठीक आहे. मग आता काय सांगितलंय लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. लोअर लिमिट कोणतं हे आणि अप्पर क्लास कोणतं आहे हाय. ठीक आहे. म्हणजे इथे येणार 30 मायनस त्याच्यानंतर अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. अप्पर लिमिट कोणतं ह्या साईडचं आहे आणि लोअर क्लासचं अप्पर लिमिट इथं 29 डिवाइड बाय काय करायचं 2 करायचं. डिवाइड बाय किती येणार 2 येणार. ठीक आहे. मग इथं बघा डिवाइड बाय 2. मग इथं येणार 30 मायनस 29 1/2 इक्वल्स टू किती येणार आहे 0.5 येणार. किती येणार 0.5.
मग बघा करेक्टिंग फॅक्टर, मग करेक्टिंग फॅक्टर किती आला आपला 0.5 आला, किती आला 0.5. ठीक आहे, मग करेक्टिंग फॅक्टर इज इक्वल्स टू 0.5. मग हा जो करेक्टिंग फॅक्टर आहे तो काय करायचं माहिती आहे का, आता जे आपलं जे क्लास गिवन त्या क्लासच्या काय करायचं, लोअर लिमिटमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. मग आता बघा लोअर लिमिट हा पहिला क्लास आहे, याचं लोअर लिमिट काय आहे 20 आहे, ह्याच्यामधून काय करायचं मायनस करायचं आणि 29 मध्ये काय करायचं ते ॲड करायचं. म्हणजे लोअर लिमिटमध्ये मायनस करायचं, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. मग बघा आता आपण नवीन टेबल बनवणार. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले आता इथं काय येणार, खाली लिहू थोडं. ठीक आहे, मी काय करतो लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, इथं काय आहे क्लास, इथं काय आहे क्लास, त्याच्यानंतर इथं काय आहे मार्क. ठीक आहे, नंबर ऑफ स्टुडंट, सॉरी इथं काय आहे मार्क आहे. ठीक आहे, मार्क नंबर ऑफ स्टुडंट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला प्रत्येकाचे मार्क ॲड करायचे. किती क्लास आहे 1 2. ठीक आहे, त्याच्यानंतर 3. किती क्लास बघा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, मग आता 3 झाले 4. नंतर बघा आता इथं 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, ही लाईन पण एक्सटेंड करा. त्याच्यानंतर नाही प्रत्येक लाईन एक्सटेंड करावं लागणार. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणशील एक्स्ट्रा बॉक्स कशासाठी बनवला, तर एक्स्ट्रा बॉक्स कशासाठी आहे, आपल्याला कंटिन्युअस क्लास लिहायचे. ठीक आहे, म्हणजेच आता एक आहे डिसकंटिन्युअस, एक आहे डिसकंटिन्युअस. वाटलं तिथं ब्रॅकेटमधल्या जे गिवन आहे ते कशी आहे डिसकंटिन्युअस. यस, आता इथं कशी येणार आहे कंटिन्युअस येणार आहे, कंटिन्युअस. ठीक आहे, मग बघा आपला करेक्टिंग फॅक्टर किती आला होता, तर करेक्टिंग फॅक्टर आला होता आता बघा फॉर न्यू. मग इथं लिहायचं करेक्टिंग फॅक्टर फॉर लोअर बाउंड्री. मग इथं लिहायचं लोअर बाउंड्री boundaries of class equals to lower limit minus correcting factor. ठीक आहे, मग आता हे काय जास्त आवड नाही. ठीक आहे, लक्ष द्या. आता सगळ्यात पहिला क्लास जो होता तो काय होता आपला, तो होता 20 ते 29 बरोबर, आणि त्याच्यामध्ये किती स्टुडंट होते 10 स्टुडंट. मग बघा पहिल्या मी आता काय की प्रत्येकाचं लिहिणार नाही. ठीक आहे, तुम्हाला पहिल्याचं करून दाखवणार. ठीक आहे, इथं काय आहे लोअर लिमिट किती आहे 20 मायनस करेक्टिंग फॅक्टर किती आहे 0.5. मग याची लोअर बाउंड्री किती आली 19.5. जर आपण 1.5 जर मायनस केलं तर 19.5 आलं. मग कंटिन्युअस क्लासमध्ये इथं पहिले येणार आहे 19.5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट फॉर्म्युला बघा अप्पर boundaries of class equals to upper limit plus correcting factor. ठीक आहे,
मग आता करेक्टिंग फॅक्टर किती आहे आपला 0.5 आहे आणि इथं अप्पर बाउंड्री किती आहे, अप्पर लिमिट किती आहे 29. मग इथे येणार 29 प्लस 0.5. मग 29 प्लस 0.5 जर केलं ते किती येणार 29.5. ठीक आहे, ते किती येणार 29.5. आता बघा सेकंड काय दिलेलं होतं आपल्याला 30 ते 39. हे काय दिलेलं होतं 30 ते 39. त्याच्यामध्ये स्टुडंट होते बघा 15. किती होते 15 होते. ठीक आहे, मग आता बघा इथं लोअर लिमिट किती आहे 30 आहे आणि 30 मायनस जर आपण करेक्टिंग फॅक्टर 0.5 केला ते किती येणार ते तर ते येणार आहे बघा इथं 29.5. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे किती येणार 39.5. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रुप किती होता 40 ते 49. नंतर 50 ते 59 होतो. नंतर 60 ते 69. नंतर इथं 70 ते 79 आणि 79 ते माग बघून घ्या एकदा किती आहे 79 ते 89. 79 ते 80 ते 80 ते 89 होतं. ठीक आहे, 80 ते 89. ठीक आहे, आणि नंतर लास्टला पुन्हा एक क्लास होता तिथं बघा किती 90 ते 99. ठीक आहे, मग आपल्याला आता इथे एक ॲड करावं लागेल. एक बॉक्स कमी पडला. ठीक आहे, मग एक बॉक्स ॲड केलेला आहे. ठीक आहे, आता मग लास्टवाला होता 90 ते 99. ठीक आहे, मग आता प्रत्येकाचं काय करायचं अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं आणि लोअर लिमिटमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. मग इथं 10 15 16 20 नंतर इथं आहे 21 नंतर इथं आहे 22 नंतर 9 आणि इथं लास्टला आहे 8. ठीक आहे, आता याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. ठीक आहे, या जरी लिहायचं. मग आता 40मधून जर मायनस केलं इथं किती येणार 39.5 येणार आणि याच्यात 0.5 ॲड करायचं ते किती येणार 49.5. नंतर इथं 50मधून मायनस केलं 49.5 आणि 59मध्ये ॲड केलं 59.5. 60मधून मायनस केलं 59.5 आणि 69मध्ये ॲड केलं 69.5. नंतर इथं 70मध्ये जर मायनस केलं तर ते येणार आहे 69.5. त्याच्यानंतर इथं येणार आहे 79.5. मग इथं जर 80मधून जर मायनस केलं तर 79.5 येणार आणि 89.5 होणार. 90मधून मायनस केलं तिथे येणार 89.5 आणि इथे येणार आहे 99.5. ठीक आहे, आता हे कसे आले कंटिन्युअस मार्क आले, कंटिन्युअस क्लास आला. ठीक आहे, मार्कांचा कंटिन्युअस क्लास आला. मग इथं लिहा मार्क्स. मग आता बघा आता याचं आपल्याला काय करायचं कोएफिशियंट ऑफ रेंज आणि हे फाइंड आउट करायचं रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. मग आपलं कोएफिशियंट ऑफ रेंज काय राहतं रेंज काय राहते सगळ्यात पहिले रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. मग इथं यल बघा आता किती. ठीक आहे, आता या मार्क क्लासमध्ये बघायचं. ठीक आहे, मग इथं यस बघा सगळ्यात छोटं लिमिट किती क्लासमध्ये सगळ्यात छोटं म्हणजे सगळे क्लास बघायचे सगळ्यात लोअर क्लासचं लोअर लिमिट म्हणजेच यस राहणार आहे. मग ते किती आहे 19.5 आणि सगळ्यात अप्पर क्लास कोणता 89.5 आणि 99.5. आता हे कधी बघायचं कंटिन्युअस केल्यानंतर बघायचं. ठीक आहे, आता कंटिन्युअस केलेले क्लास बघायचे तर याच्यामध्ये सगळ्यात अप्पर क्लास जो आहे तर तो कोणता आहे हाय. ठीक आहे, त्याला बॉक्स करू वाटलं तर तुम्हाला समजेल. सगळ्यात अप्पर क्लास कोणता आहे तर हा क्लास आणि सगळ्यात लोअर क्लास कोणता आहे तर हा क्लास कोणता आहे हा क्लास. ठीक आहे, मग ह्याचं लोअर लिमिट 19.5 आहे याचं अप्पर लिमिट किती आहे 99.5. म्हणजेच आपली यलची व्हॅल्यू किती येणार आहे यल इज इक्वल्स टू 99.5. ठीक आहे, मग आता हे फॉर्म्युल्यात पुट करा. मग आर इज इक्वल्स टू 99.5 मायनस 19.5. मग ते किती येणार आहे आर इक्वल्स टू रेंज इज इक्वल्स टू मग कॅल्क्युलेटरमध्ये सबस्ट्रॅक्ट करा. ठीक आहे, मग 99.5 मायनस 19.5. ठीक आहे,
मग ती रेंज येणार आहे 80. किती येणार आहे? 80. मग रेंज आली आपली 80. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता कोएफिशियंट ऑफ रेंज. मग बघा कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू L मायनस S अपॉन L प्लस S. ठीक आहे. मग L किती आता इथं 99.5 99.5 मायनस 19.5 अपॉन इथं 99.5 प्लस 19.5. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येईल? तर याचा आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. तर कॅल्क्युलेटरमध्ये बघा आता 99.5 मायनस 19.5 म्हणजे 80 डिवाइड बाय, मग बघा इथे येणार आहे 80 डिवाइड बाय 99.5 प्लस 19.5. तर बघा याचा आन्सर येणार आहे 9 किती होते? 18 होतं. ठीक आहे. म्हणजे इथं 8. त्याच्यानंतर ना 1 10 आणि 1 11 म्हणजे 118. ठीक आहे. म्हणजे इथं 80.18 येणार आहे. किती येणार आहे? 80.18. ठीक आहे. मग आता बघा कोएफिशियंट ऑफ रेंज किती आला आपला? 0. मग बघा इथं कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू, जागा कमी इथं, इक्वल्स टू 0.667. ठीक आहे. म्हणजे याला आपलं कोएफिशियंट ऑफ रेंज. मग याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. बघा आता ह्यो प्रॉब्लेम कसा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. असला प्रॉब्लेम जर आला पेपरला 4 मार्काला येऊ शकतो. सगळ्यात पहिले बघा आपल्याला काय दिलेलं होतं? फाइंड द कोएफिशियंट ऑफ रेंज अँड रेंज. ठीक आहे. या 2 फाइंड आउट करायचे होते. इथं मार्क दिलेले होते. मार्कांचं काय आहे? क्लास दिलेले. म्हणजे हा कोणता डाटा आहे? ग्रुप डाटा आहे. हा कोणता डाटा आहे? ग्रुप डाटा. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळे रॉ डाटा बघत होतो. हा कोणता डाटा आहे? ग्रुप डाटा. ग्रुपमध्ये बघायचे. ग्रुप कसे आहे? 20 29 नंतर 30 39. म्हणजे कसे डिसकंटिन्युअस आहे. हा नंबर जरी आला असता तर हा कंटिन्युअस असता, मग आपल्याला करेक्शन फॅक्टर फाइंड आउट करायची गरज नव्हती. पण इथं काय केलं होतं त्यांनी? कंटिन्युअस दिलेले नव्हते, डिसकंटिन्युअस होते. म्हणून आपण काय केलं? त्यांना कंटिन्युअसमध्ये केलं. मग 2 क्लास घेतले. ठीक आहे. मग क्लासमध्ये बघितलं तर इथं जे लोअर क्लासचं अप्पर लिमिट आणि अप्पर क्लासचं लोअर लिमिट हे सेम नाही, म्हणून आपल्याला हे डिसकंटिन्युअस आहे. मग कंटिन्युअसमध्ये करायसाठी 2 क्लास आपण सिलेक्ट केले. मग हा आहे लोअर क्लास आणि हा आहे अप्पर क्लास. तर मग आपण याच्यामध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट बघितलं. मग करेक्शन फॅक्टर इज इक्वल्स टू लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस लोअर लिमिट ऑफ अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास डिवाइड बाय 2. मग करेक्टिंग फॅक्टर काय आला? 0.5 आला. ठीक आहे. मग करेक्टिंग फॅक्टरचं काय केलं आपण? लोअर बाउंड्रीज ऑफ क्लास, म्हणजे लोअर बाउंड्रीज आहे म्हणजे या छोट्या लोअर लिमिट जे आहे प्रत्येक क्लासचे त्याच्यामधून आपण 0.5 सबस्ट्रॅक्ट केलं आणि अप्पर क्लासची जी बाउंड्री त्याच्यामध्ये आपण काय केलं? ॲड केलं. ठीक आहे. मग आता बघा इथं मग आपल्याला काय केलं? ॲड केल्यानंतर ना इथं आलं 19.5 आणि इथं आलं 29.5. मग असं प्रत्येकाचं ॲड करीत करीत आपल्याला नवीन क्लास भेटले. ते कसे भेटले? कंटिन्युअस. आता हे कंटिन्युअस कसं काय? तर कंटिन्युअस बघा इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑब्झर्व होईल. तर इथं ही जी नंबर आहे हाच नंबर इथं आहे. ठीक आहे. बघा हा नंबर इथं रिपीट आलाय. कुठं आलाय? रिपीट आलाय. ठीक आहे. हा नंबर काय बघा इथं रिपीट आला. हा नंबर इथं रिपीट आला. हा नंबर इथं रिपीट आला. हा नंबर इथं रिपीट झाला. इथं रिपीट झाला. हा पण रिपीट झाला. ठीक आहे. म्हणजे कसे आले? कंटिन्युअस क्लास.
मग या कंटिन्युअस क्लासमध्ये आपण काय केलं, यस म्हणजे काय की लोअर, सगळ्यात जो छोटा क्लास आहे त्या छोट्या क्लासचं लोअर लिमिट हे काय आपलं यस आहे, हे काय आपला यस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू, ठीक आहे. हा काय आपला यस, आणि यल म्हणजे सगळ्यात अप्पर क्लासची अप्पर बाउंड्री, म्हणजे ही काय आली आपली यल आली, ठीक आहे. ही काय आली आपली यल, आणि हा काय आला आपला यस, ठीक आहे. मग आपण यल आणि यस वरून काय केलं, कोएफिशियंट ऑफ रेंज आणि रेंज फाइंड आउट केले, रेग्युलर फॉर्म्युले यूज केले, ठीक आहे. हा प्रॉब्लेम काय की थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे. डिसकंटिन्युअस क्लास दिले, कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करायचे, नंतर न कंटिन्युअस क्लासमधलं लोअर लिमिट आणि सगळ्यात अप्पर क्लासचं अप्पर लिमिट बघायचं, ते राहतं यस आणि यल, त्याच्यावरून आपण कोएफिशियंट ऑफ रेंज आणि रेंज फाइंड आउट केलं, ठीक आहे. तर मग आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.